इचलकरंजी नगरपालिकेचं महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतरचं यंदाचं तिसरं अंदाजपत्रक पहिल्यांदाच आयुक्तांऐवजी जिल्हाधिकारी तथा प्रशासक अमोल येडगे यांनी सादर केलं. यावेळी आयुक्त पल्लवी पाटील, विजय राजापुरे, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी विकास खोळपे आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देत जिल्हाधिकारी येडगे यांनी अंदाजपत्रकातील तरतुदींबरोबरच आगामी काळात करण्यात येणाऱ्या नियोजनाची माहिती दिली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी 816 कोटी रुपये आणि 22,55,00,000 रुपये शिल्केचं अंदाजपत्रक सादर केलं. गेल्या वर्षी वेळेत कर भरणा करणाऱ्यांना सवलत देण्यात आली होती. यंदा सुद्धा ही सवलत कायम ठेवण्यात आली आहे. नव्या आर्थिक वर्षात ई-ऑफिस प्रणाली 100% कार्यान्वित होणार असून अर्थसंकल्पामध्ये ई-गव्हर्नन्स विभागासाठी 2 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संभाव्य निवडणुका लक्षात घेता पहिल्यांदाच निवडणूक विभागासाठी 4,10,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात पाणी पुरवठा विभागासाठी सर्वाधिक 293 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात गेल्या वर्षीपेक्षा 12% उत्पन्न वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे. मालमत्ता कर हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत असला तरी उत्पन्न वाढीसाठी अन्य माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं. इचलकरंजी महानगरपालिकेचं 2024-25चं सुधारित आणि 2025-26चं मूळ अंदाजपत्रक आज सादर करण्यात आलेलं आहे. 2025-26चं 816.20 कोटी एवढ्या रकमेचं जवळपास 22,55,00,000 शिल्लक रकमेचं अंदाजपत्रक सादर केलेलं आहे. या अंदाजपत्रक सादर करताना 12% उत्पन्न वाढ अपेक्षित धरलेली आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये शहरामध्ये सुरू असणारे 2 STPचे मोठे प्रकल्प असतील किंवा जे PM ई-बसमध्ये ज्या 25 बसेस आपल्याला प्राप्त होणार आहेत त्यासाठी तरतूद असेल किंवा जे शाळा दुरुस्तीसाठी आणि ज्या इतर इमारती आहेत त्यांच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागासाठीची जी तरतूद आहे, या तरतुदी आणि इतर जे आपल्याला संविधानिक तरतुदी कराव्या लागतात त्या तरतुदी आपण चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत. मनपाची रिक्त पदे भरण्यासाठी सरळ सेवा भरती केली जाणार आहे, त्यासाठी 1 कोटीची तरतूद केलेली आहे. येणारं निवडणुकीचं वर्ष लक्षात घेऊन त्या कामासाठी सुद्धा आपण तरतूद केलेली आहे आणि गतवर्षीप्रमाणेच मालमत्ता करामध्ये 10,432% प्रमाणे आपण सूट देण्याची जी स्कीम आहे ती आपण यापुढेही चालू ठेवलेली आहे. तर या पद्धतीचं 816 कोटीचं बजेट इचलकरंजी महानगरपालिकेचं सादर करण्यात आलेलं आहे आणि या आर्थिक वर्षामध्ये जो GSTचा परतावा आहे तो परतावा मिळवण्यासाठीचेही प्रयत्न केले जातील आणि महानगरपालिका परिसरामध्ये शासनाकडून मंजूर विकास कामं आणि जिल्हा नियोजन असेल किंवा इतर निधीमधून प्राप्त विकास कामं आणि महानगरपालिका स्वनिधीतून विकास कामं करून शहरवासियांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल.